तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. मी मागच्या ह्याच्यात पण सांगितलं होतं जावाचं सगळ्यात मोठं ऍडव्हान्टेज म्हणजे बाईट कोड. कारण की एकदा जावा म्हणजे ह्याच्यात बाईट कोड म्हणजे इन शॉर्ट राईट आता कंपायलर सक्सेसफुली कोड कंपाईल केल्यानंतर एक नवीन फाईल तयार होते, त्याला बाईट कोड असं म्हणतात. आणि बाईट कोडचं एक्सटेन्शन आहे डॉट क्लास. आपण जावाचा कोड लिहितो, कंपायलर कंपाईल करतं, आउटपुट मिळतं. पण एक क्वेश्चन कधी आला आहे का, कंपायलर नंतर काय होतं, बाईट कोड म्हणजे नेमकं काय, इंटरप्रिटर काय करतो, आणि कंपाईल टाइम एरर आणि रन टाइम एरर मध्ये काय फरक आहे, आणि जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज आहे असे का म्हणतात. आज या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं जाणून घेऊ. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण जावाची एक्झिक्युशन प्रोसेस बघितली, की ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं जाणून घेऊ. आता कंपायलर सक्सेसफुली कोड कंपाईल केल्यानंतर एक नवीन फाईल तयार होते, त्याला बाईट कोड असं म्हणतात. आणि बाईट कोडचं एक्सटेन्शन आहे डॉट क्लास. आता एक्झाम्पल मी जसं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं डेमो डॉट जावा, तसं डेमो डॉट क्लास. बाईट कोड ही मशिनरी लँग्वेज नाही आहे आणि सोर्स कोड सुद्धा नाही आहे. ती मधलीच लँग्वेज आहे, म्हणजे जी इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. आता बाईट कोडची डेफिनेशन आणि थोडं डिटेलेशन पाहू. इट इज अन इंटरमिडिएट कोड जनरेटेड बाय अ जावा कंपाइलर. जसं मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं. इट कंटेन्स सम प्रीडिफाइंड सेट ऑफ वर्ड फॉर JVM instruction. Instead of binary zeros and ones, JVM instruction are written as I load, I add, I store आणि I subtract. अशा इन्स्ट्रक्शन लिहिल्या जातात. त्याच्यानंतर एक्सटेन्शन ऑफ दिस बाईट कोड इज डॉट क्लास अँड द नेम सेम ॲज क्लास नेम. म्हणजे हे जे एक्सटेन्शन आहे ते डॉट क्लास आणि जे क्लासचं नेम आहे ते सेम असतं. इट्स अन इंटरमिडिएट लँग्वेज कोड विच इज नायदर अंडरस्टँडेबल टू प्रोग्रामर नॉट टू मशीन. म्हणजे जे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलं तेच. द बाईट कोड इज पास अँड इनपुट टू अन इंटरप्रेटर विच इज नोन ॲज ऑल्सो JVM. मागच्या ह्याच्यात पण सांगितलं होतं जावाचं सगळ्यात मोठं ऍडव्हान्टेज म्हणजे बाईट कोड. कारण की एकदा जावा म्हणजे ह्याच्यात बाईट कोड म्हणजे इन शॉर्ट राईट वन्स अँड रन एनिवेअर. म्हणजे एकदा कोड जनरेट झाला की तो विंडोज, लिनक्स, मॅक सगळीकडे रन होतो. असं नाहीये की स्पेसिफिक कोड आहे तो फक्त स्पेसिफिक डिव्हाइसवर रन होतो. हीच एक जावाची ऍडव्हान्टेज आहे, ते म्हणजे बाईट कोड. आता नेक्स्ट पार्ट आहे इंटरप्रिटर. आता इंटरप्रिटर म्हणजे काय असतं, तर इंटरप्रिटर इज अन सॉफ्टवेअर विच टेक बाईट कोड ॲज अ सॉफ्टवेअर. इंटरप्रिटर एक सॉफ्टवेअर आहे. इट इट इंटरप्रेट्स द बाईट कोड लाईन बाय लाईन अँड चेक्स फॉर लॉजिकल मिस्टेक. जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी त्याच्यात ऑलरेडी सांगितलं होतं, इंटरप्रिटर लॉजिकल मिस्टेक काढतो आणि तो लाईन बाय लाईन कोड चेक करतो. If an interpreter found an error, then it stops the execution and displays through the error. जर इंटरप्रिटरला एरर सापडला तर तो म्हणजे लाईन बाय लाईन कोड चेक करतो आणि एरर सापडला तो एरर दाखवतो. आणि इंटरप्रिटर एका टायमाला एकच एरर दाखवतो. म्हणजे जर तुमचा असा 3-4 लाईनीचा प्रोग्राम असेल, जर सेकंड लाईन मध्ये एरर आला तर इंटरप्रिटर फर्स्ट लाईन चेक करतो, सेकंड लाईन चेक करतो. सेकंड लाईन मध्ये एरर आला तर तो एक्झिक्युशन पुढे करत नाही, तो एक्झिक्युशन तिथंच थांबवतो. मग आपल्याला सेकंड लाईनचा जो एरर आहे तो सॉल्व्ह करावा लागतो आणि त्याच्यानंतर इंटरप्रिटर थर्ड आणि फोर्थ लाईनला जातो. जर समजा फोर्थ लाईन मध्ये परत एरर आला तर तो इंटरप्रिटर थर्ड लाईन चेक झाल्यानंतर ना फोर्थ लाईनला एरर दाखवतो आणि तिथं थांबतो, तो एक्झिक्यूट करत नाही. हा वेट पण एरर गिवन बाय इंटरप्रेटर इज नोन ॲज रन टाइम एरर. हेही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि इट थ्रोज वन एरर ऍट अ टाइम. हा पॉईंट लक्षात ठेवा, इंटरप्रेटर थ्रोज वन एरर. एका टाइमला तो एकच एरर दाखवतो आणि त्याच्यानंतर एक्झिक्युशन थांबवतो, पुढे एक्झिक्युशन करत नाही. आणि एक्झिक्युशनची कमांड आहे जावा आणि जे काय तुमचं क्लास नेम असेल ते जावा आणि तुमचं क्लास नेम जे काय असेल ते. नेक्स्ट स्टेप आहे डिबगिंग.
इंटरप्रिटर झाल्यानंतर ना पुढची स्टेप आहे डिबगिंग. डिबगिंग इज अ प्रोसेस ऑफ फाइंडिंग अँड अनालायझिंग फिक्सिंग एरर मीन्स बग्स इन द प्रोग्राम. ह्याचा म्हणजे डिबगिंगची जी प्रोसेस असते ती फक्त प्रोग्राममध्ये एरर्स आहेत का नाही हे फाइंड करणं असतं. इट शोज दॅट प्रोग्राम रन करेक्टली अँड प्रोडक्ट्स एक्सपेक्ट रिझल्ट. आणि डिबगिंगचं काम एकच असतं, एरर शोधणं आणि म्हणजे एरर नाही बग शोधणं, एरर फिक्सिंग करणं, फिक्सिंग एरर्स इन अ प्रोग्राम, फाइंडिंग अनालायझिंग अँड फिक्सिंग करणं. डिबगिंगचं काम असतं एरर फाइंड करणं, फिक्सिंग करणं आणि अनालाइज करणं आणि एन्श्युअर करणं प्रोग्राम बरोबर आहे आणि त्याचं आउटपुट बरोबर येणार. हे आहे डिबगिंग. तर आता बघूया कंपायलर आणि इंटरप्रिटरचा डिफरन्स काय आहे. नेक्स्ट पॉईंट आहे कंपायलर आणि इंटरप्रिटरचा डिफरन्स, जे मी माझ्या मनाने म्हणजे स्टडी करून पॉईंट्स काढले आहेत ते पॉईंट आपण डिस्कस करू. फर्स्ट पॉईंट आहे टेक सोर्स कोड ॲज अन इनपुट आणि इथं बाईट कोड. म्हणजे हे सोर्स कोड कंपायलर सोर्स कोड इनपुट म्हणून घेतो आणि इंटरप्रिटर बाईट कोड इनपुट म्हणून घेतो. हा फर्स्ट पॉईंट आहे डिफरन्सचा. सेकंड पॉईंट आहे कन्वर्टलेस हाय लेवल लँग्वेज टू लो लेवल लँग्वेज. कन्वर्ट हाय लेवल लँग्वेज टू लो लँग्वेज जस्ट इन टाईम. आता कंपायलर आणि इंटरप्रिटर दोन्ही हाय लेवल लँग्वेज लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतात आणि हे सुद्धा हाय लेवल लँग्वेज लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतं, पण इंटरप्रिटर जस्ट इन टाईम करतो. सेकंड पॉईंट आहे हाय लेवल लँग्वेजला लो लेवल लँग्वेजमध्ये कंपायलर हे करतं कन्वर्ट आणि इंटरप्रिटर पण हाय लेवल लँग्वेजला लो लेवल लँग्वेजमध्ये करतं जस्ट इन टाईम. आता हाय लेवल आणि लो लेवल लँग्वेज म्हणजे हाय लेवल लँग्वेज जी असते ती इझिली रिडेबल असते, आपण रीड करू शकतो. पण लो लेवल लँग्वेज जी असते ती म्हणजे बायनरी लँग्वेज जी फक्त कॉम्प्युटरला कळते. इथं पण सेम. बाकी आपण हाय लेवल आणि लो लेवलचं लँग्वेज डेफिनेशन आणि थोडं डेप्थमध्ये ते पाहू, ते पुढं पाहू. आता थर्ड पॉईंट आहे चेक्स फॉर सिंटॅक्टिकल मिस्टेक आणि चेक फॉर लॉजिकल मिस्टेक. आता इथं आहे सिंटॅक्टिकल एरर आणि हा लॉजिकल एरर. कंपायलर सिंटॅक्टिकल एरर चेक करतो आणि इंटरप्रिटर लॉजिकल एरर चेक करतो. जर तुम्ही माझा तो एक्झिक्युशनचा हे बघितला असेल तर तुम्हाला त्याच्या पुढे सगळं कळेल, बिकॉज त्या एक्झिक्युशनच्याच एका व्हिडिओमध्ये हे पुढचे सगळे व्हिडिओज म्हणजे हा व्हिडिओ तरी त्याच्यात आहे. बिकॉज जर तो तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला हाय लेवल सोर्स कोड इनपुट बाईट कोड ते काय असतं ते तुम्हाला सगळं त्याच व्हिडिओमध्ये कळालं असेल. हे फक्त आपण लिहितोय कारण की इंटरव्ह्यूअरवाले ते विचारतात, क्वेश्चन्स विचारतात की डिफरन्स बिटवीन कंपायलर आणि इंटरप्रिटर, सोर्स कोड कशात येतो, परत हाय लेवल लो लेवल लँग्वेज जस्ट इन टाईम कोण कन्वर्ट करतं, लॉजिकल एरर कोण देतं, असे क्वेश्चन्स पीयर विचारतो. दॅट्स वाय आपण हे करतोय. नाहीतर मग तो जे व्हिडिओ होता ना एक्झिक्युशन ऑफ जावा प्रोग्राम त्याच्यात हे सगळं कव्हर होतं. त्याच्यानंतर फोर्थ कंपाइल्स द सोर्स कोड ऑल ॲट वन्स आणि इंटरप्रिटर कंपाइल्स द बाईट कोड लाईन बाय लाईन. आणि द कोड ऑल ॲट वन्स म्हणजे कंपायलर एकदाच पूर्ण कोड म्हणजे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत जेवढ्या पण लाईन असतील पूर्ण कोड एकदा चेक करतो आणि मग एरर असेल तर एरर दाखवतो. पण इंटरप्रिटर तसं नाही करत. इंटरप्रिटर लाईन बाय लाईन चेक करतो. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, जर फर्स्ट लाईनमध्ये एरर सेकंड लाईनमध्ये एरर असेल तर तो फर्स्ट लाईन चेक करतो, सेकंड इनला एरर दाखवतो आणि तिथंच थांबतो, पुढं जात नाही. तो तिथंच स्टॉप होतो. मग आपल्याला तो एरर सॉल्व्ह करून पुढं जावं लागतं. पण कंपायलर तसं करत नाही. आणि ह्याचा जो एरर असतो तो कंपाईल टाइम एरर म्हणतो आपण त्याला. कंपायलरचा जो एरर असतो त्याला कंपाईल टाइम एरर म्हणतो आणि इंटरप्रिटरचा जो एरर असतो तो रन टाइम एरर असतो. त्याला आपण रन टाइम एरर
तुम्हाला आधी सांगितलं, हे सगळे एरर एकदाच हो करतो. आणि हा एकदाच एरर थ्रो करत नाही, हा लाईन बाय लाईन करतो, म्हणजे एक एरर ऍट अ टाइम करतो. नॉर्मली असणारे की हा एकदम हे करतो, म्हणजे पूर्ण प्रोग्राम एनालाइज करतो आणि त्याच्यानंतर एरर देतो. सो कंपायलर इज फास्टर दॅन इंटरप्रिटर. आणि त्याच्यानंतर आणि हे फाईल जनरेट करतो, त्याला आपण फाईल डॉट क्लास असं म्हणतो कंपायलर. आणि इथे कोणतीच फाईल जनरेट होत नाही. आणि इथं मगाशी आपण जी डिबगिंगची प्रोसेस बघितली होती ती डिफिकल्ट आहे. आणि इथं इझी आहे. इथं हार्ड आहे बिकॉज ते ऑलरेडी म्हणजे कंपायलर पूर्ण कोड रन करतो, सॉरी हे चेक करतो आणि मग एरर दाखवतो. सो डिबगिंग, सॉरी स्पेलिंग मिस्टेक झाली, सॉरी. सो डिबगिंग इथं खूप डिफिकल्ट असतं आणि इथं इझी असतं. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बाईट कोड काय असतो, बाईट कोड कसा लिहिला जातो, त्याच्यानंतर इंटरप्रिटर काय असतं, इंटरप्रिटरचं एक्झिक्युशन काय आहे, डिबगिंग काय असतं, आणि आता कंपायलर आणि इंटरप्रिटरचा डिफरन्स पाहिला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेजेस पाहू. जसे मी तुम्हाला सांगितले लँग्वेजेसचे 3 टाईप असतात. एक्झिक्युशन ऑफ जावाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तिथं मी वरती 3 टाईप लिहिले होते. ते 3 टाईप पाहू, त्याचे डिफरन्स पाहू आणि त्याच्यानंतर पुढं ते 3 टाईप एकदम डीपमध्ये पाहू. त्याचे मी तुम्हाला फ्लो चार्ट्स वगैरे पण काढून देईल. म्हणजे ज्या नोट्स मी काढलेल्या आहेत सरांच्या आणि कॉलेजच्या कंपॅरिझनमधनं, मी मोस्टली फ्लो चार्ट्सच काढलेले आहेत. बिकॉज फ्लो चार्ट्स असले की ते पटकन समजतात. ते पाहू. त्याच्यानंतर स्टॅटिक टाईप, परत त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, ते जे काय आहेत ते बघू. तर भेटूया. स्टॅटिकली डायनॅमिक वगैरे जे काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप वॉचिंग द व्हिडिओज आय टॉट. आणि तुम्हाला मी जे शिकवते ते कसं वाटतं ते सांगा. हां, मी आधी पण हे फर्स्ट व्हिडिओमध्ये हे केलं होतं आणि आता पण सांगते की मी प्रोफेसर नाही आहे, मी इंजिनिअरिंग एक्सपर्ट नाही आहे किंवा मी असं कोणत्या कंपनीत कामही केलेलं नाही आहे. पण मी एक स्टुडंट आहे आणि ज्या नोट्स मी काढल्या होत्या कॉलेज आणि ह्याच्या, त्या म्हटलं की मला समजत आहेत तर त्या तुम्हालाही समजतील. दॅट्स द रिझन आय एम टीचिंग दिस. बाकी मला काही एवढं येत नाही. म्हणजे जर त्यामुळं आपण सोबत शिकतोय, असं नाही आहे की मी तुम्हाला शिकवते, आपण सोबत शिकतोय. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते तुम्ही सांगा, मी ट्राय करेल सॉल्व करायचं. बिकॉज माझ्याकडे पण भरपूर नोट्स आहेत क्लासच्या, कॉलेजच्या, कारण की मी 2-3 क्लास केलेले आहेत. सो माझ्याकडे त्याच्या पण नोट्स आहेत. सो तुम्हाला काही डाऊट वाटला तर तुम्ही तो सांगा, मी तो सॉल्व करेल. त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. सो बघा, सांगा. बाय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.